विषय क्रमांक 11 वर बोलत असताना सन्मान्य महापौर महोदया, घनसोळी बेघर निवारा व्यवस्थापन जे आहे घनसोळीचं, त्याच्याबद्दल काही तक्रार आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्याकडे प्राप्त झाली असता त्यांनी येऊन प्रत्यक्ष तिथे पाहणी केली होती, परंतु तिथे व्यवस्थितपणे आहे बघितलं. त्यांनी स्वतः त्यांच्या आईचा वाढदिवस तिथे साजरा केला होता. ह्या तिथे 103 बेघर सध्या स्थितीत कार्यरत आहेत, परंतु तिथे राहत असताना सन्मान्य महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त साहेब, आपणास माझी विनंती राहील की हे बेघर इथे 103च आपण तिथे वास्तव्यात आहेत, परंतु संपूर्ण नवी मुंबईची चित्र बघितलं आता सगळ्याच नगरसेवकांची तीच परिस्थिती आहे की आम्ही आज नगरसेवक म्हणून निवडून आलेलो असताना सर्वप्रथम आमच्याकडे सगळ्यांना सर्वात मोठा उपस्थित झालेला प्रश्न हा बेघरांचा आहे. माझ्या इथे LNT ब्रिज आहे. LNT ब्रिजच्या पूर्व पश्चिम सपना गावडे मॅडम असतील, गिरीश म्हात्रे आहे, सगळ्यांनीच जे विषय काढले अत्यंत गांभीर्याचे आहेत, कारण हे गरदुल्ले आहेत. दिवसभर तिथे संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत असतात, चोऱ्या माऱ्या होत असतात, अवैध धंदे त्यांच्या मार्फत होत असतात. LNT ब्रिज खाली जो सबवे आहे त्या सबवेमध्ये आपण चालू शकणार नाही अशा प्रकारची अस्वच्छता आणि दुर्गंधी मॅडम आहे तिथे. आपण एकदा आयुक्त साहेबांना घेऊन आपण तिथे पाहणी करावी. हे येणारे लोक आहेत ते कुठून येतात? आपण हे असे बेघर निवारा केंद्राचे जर प्रस्ताव आपण आणत असू तर आपणास महापौर महोदय आपणास विनंती असेल की या बेघरांना आपण आपल्या नवी मुंबईतून काढण्यासाठी काही व्यवस्था आपण आपल्या माध्यमातून का करू शकत नाही? कारण इतका खर्च आपण दरवेळेस आम्ही अतिक्रमण विभागाला कॉल करतो की ह्या बेघरांना काढून टाका. जशी त्यांची कारवाई होते, पोलीस फौजफाटा येतो, 50-60 पोलीस असतात, आपल्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी असतात, त्यांचा जो सामान असतो तो सामान टेम्पो भरून काढला जातो. माझी विनंती आपणास असेल मॅडम, त्या टेम्पोमध्ये त्यांचं सामान भरण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच भरा आणि जिथून आल्या तिथं त्यांना नेण्यासाठी व्यवस्था करा संपूर्ण नवी मुंबई. कारण खरोखरच काय गरज आहे असं आम्हाला वाटायला लागलं. आमची कामं राहिली बाजूला आणि दररोज आमच्या व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा आम्ही ऑफिसमध्ये बसल्यावर येणारे जाणारे नागरिकांच्या त्याच तक्रारी आहेत की पहिलं यांना हटवा. आणि ह्या सगळ्या ज्या काही जे फेस करतायत त्यांना खरोखरच अत्यंत त्रासदायक आहे. आपण अशी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करावी. आणि दुसरी गोष्ट, गटर साफसफाई कामगार हे कामगार गटर साफसफाई करण्यासाठी ठेकेदार वापरतात, तर आपण जे ठेकेदार ह्यांना वापरत असतील त्यांनाही आपण थोडीशी नोटीस द्यावी की ह्यांना वापरू नये, कारण त्यांच्यामुळे हे लोक इथे बसतात. तर आपण खरोखरच आपणास विनंती राहील की ह्यांच्यावर एक काहीतरी आपल्या मार्फत कारवाई व्हावी. ह्यांना आपण विचारलं असता ते अमरावतीवरून आले म्हणून सांगतात मॅडम, तर आपण एक व्यवस्था खरोखरच हे सर्व जणांना घेऊन अमरावतीला सोडण्याची व्यवस्था आपण करावी. त्यासाठी विशेष तरतूद आपल्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना तिथे नेण्यासाठी व्हावी आणि पुनश्च ते तिथे बसणार नाही ह्यासाठी आपल्या माध्यमातून तिथे सिक्युरिटी गार्ड्स उपलब्ध करून देण्यात यावे अशी मी विनंती आपणास करीत आहे. सन्मानित